रात्री ह्या रूममध्ये असं काहीतरी घडलं की ते घडल्यावर इथं झोपणं माझ्यासाठी ना पॉसिबल नव्हतं. क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता मी आहे रमाडा नवी मुंबईमध्ये आणि हे 4 स्टार प्रॉपर्टी आहे आणि इथं आज मी ना फ्रीमध्ये राहणार आहे, 1 रुपया खर्च न करता. आता ते कसं ना, ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी मोबाईलवर शूट करतो आहे आणि हा मोबाईल मी आत्ताच जस्ट घेतला होता 10-12 दिवसापूर्वी आणि हा मोबाईलचं नाव आहे Vivo X200 आणि खरंच सांगतो शपथ काय क्वालिटी दिसते माहिती आहे का. रात्रीचे 11 वाजलेत आणि मी आता सध्या रमाडा हॉटेलमध्ये आहे. ह्या हॉटेलमध्ये मी आलो कसा हे तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेन, पण तुम्हाला मी ह्या हॉटेलची एक रूम टूर देतो. हे कबड आहे, इकडून एंट्रन्स आहे आपल्याला. हे वॉशरूम आहे, इकडे शॉवर एरिया आहे, इकडून तुम्ही डायरेक्टली बेड पण बघू शकता. त्यानंतर इकडे टॉयलेटरीज आहेत, इकडे कॉम्प्लिमेंटरी पाण्याची बॉटल आहे किंवा तुम्ही चहा कॉफी बनवू शकता, हे पण कॉम्प्लिमेंटरी आहे. तर इकडे खाली एक मिनी फ्रीज आहे. मिनी फ्रीजमध्ये डाएट कोक आहे, त्यानंतर स्प्राईट आहे, कॅडबरी आहे, इकडे पण ज्यूस आहेत, पण हे सगळे चार्जेबल आहेत. त्यानंतर इकडे पण स्नॅक्स आहेत आणि हे सगळे चार्जेबल आहेत आणि त्याचं ना इकडं रेट लिहून ठेवलं आहे ऑलरेडी, की तुम्ही खायच्या आधी बघू शकता. त्यानंतर टी व्ही आहे. टी व्ही बघायची खूप इच्छा असते मला, पण आता मी काही टी व्ही लावणार नाही. त्यानंतर इकडे एक ना मस्त काम करायला टेबल आहे, चेअर आहे. त्यानंतर एक सोफा आहे, सोफ्यावर बसून इथे बसून कॉफी पिऊ शकतो. इकडं बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे बेडवर आपण थोड्या वेळ उडी मारणार आहे. नोटपॅड आहे आणि एक रीडिंग लाईट पण आहे. आपण काही वाचणार तर नाही आहे काय. बेड खूप छान आहे, मस्त झोप लागणार आहे, 1 नंबर. इकडे एक कॉम्प्लिमेंटरी पाण्याची बॉटल आहे आणि इकडं पण एक रीडिंग लाईट आहे. आणि उद्या सकाळी इथं बसून मस्त कॉफी पिऊया आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखव. फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मी मोबाईल घेतला आहे Vivo X200. पण मी जेव्हा पहिला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर हे माझं चेहरा वडापाव, शोरमा, समोसा खाऊन हे असं झालं आहे ना, हे फुले मलाच व्हिडिओ बनवताना लाज वाटत होते आणि त्यामुळं असं ठरवलं होतं मी की थोडंसं हे कमी करतो आणि त्यानंतर व्हिडिओ बनवतो. पण हे अचानक ह्या हॉटेलमध्ये आलो त्यामुळे आता व्हिडिओ बनवत. अजून एक पर्सन फ्रीमध्ये राहू शकत होता. मी 3-4 लोकांना विचारलं पण कुणीच नाही आलं फ्रीमध्ये राहायला. उद्या ना अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे, बुफे आणि खूप सारे व्हरायटी असतात. 4 स्टार किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये पण खूप सारं असतं खायला. मग ते तुम्हाला दाखवायला पण मला मजा येईल, तुम्हाला बघायला पण मजा येईल आणि ऑब्व्हियसली मला खायला तर मजा येईलच. ठीक आहे. त्यामुळे आता काय रात्री तेवढं इंटरेस्टिंग नाही करायला, एकटाच आहे मी. आता 11:30 वाजलेत तर झोपणार तर नाही एवढ्या लवकर, असं पण रोज मी 1 वाजता झोपतो. तर काय करतो आता, एक ना कॉफी बनवूया.
रात्रीचे 12 वाजलेत आणि 12 वाजता मी घरी असल्यावर किंवा कुठे पण असल्यावर कॉफी पित नाही, पण इथं फ्रीमध्ये आहे आणि मला जागायचं पण आहे म्हणून कॉफी पिते. पण मस्त बनल्या. नेस्कॅफेपेक्षा मला ब्रू आवडते, पण इथं आहे तर मस्त कडक बनल्या. आता झोप गायब. इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं बोलतो मी की हा व्हिडिओ बघून माझे मित्र मला म्हणतील की अरे किती एक्साइटमेंट, ह्या आधी कधी हॉटेलमध्ये राहिलास की नाहीस बाबा. तर तुमच्यासाठी खास एक नंबर विनंती आहे की कृपा करून आपल्या चॅनलवरती जावा आणि आपले जुने व्हिडिओज बघा. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की ह्यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये तुमचा मित्र राहून आलेला आहे. उद्या ऑफिसला सुट्टी असती तर बरं झालं असतं. झोप काय येत नाही. रात्रीचे 2:30 वाजलेत. एक पूर्ण पिक्चर बघितला. खूप जोराची झोप आलेली आहे. आता झोपूया. उद्या सकाळी 7 वाजता उठायचं आहे. गुड नाईट. रात्री ह्या रूममध्ये असं काहीतरी घडलं की ते घडल्यावर इथं झोपणं माझ्यासाठी ना पॉसिबल नव्हतं. पण कशी झोप लागली काय माहिती. काय झालं माहिती, मी इथे झोपलो आहे. हा बेड आहे आणि हा जो ड्रॉवर आहे ना, हा ड्रॉवर कशामुळं माहीत नाही पण ॲटोमॅटिकली ओपन झाला. हा काय ॲटोमॅटिक नाही आहे, नॉर्मल आहे आणि तो पूर्ण बाहेरला ॲटोमॅटिक. आता मी चेक केलं की बेडच्यामुळे हा काय सरकला असेल का, पण मी क्लिअरली चेक केलं ना तर इकडं काय बेड वगैरे काय टच होत नाही. मग माझ्या डोक्यात हेच की हा ओपन कसा झाला. असला घाबरलो. पण नंतर काय माहिती कशी झोप लागली. चला आंघोळ करून घेऊया पटकन आणि जाऊया ब्रेकफास्ट करायला. बाहेरचा व्ह्यू दाखवता नाही आला आणि मला पण नाही बघता आला. आता बघूया. बाहेर पाऊस लागतोय मस्त. शेविंग किट आहे. ब्रश आहे आणि एक टबमध्ये आंघोळ करणाऱ्याला जेव्हा शॉवर भेटतो ना, जाम मजा येते. 8:30 वाजलेत आणि नाश्ता करायला जायच्या अगोदर ना एकदा वजन करून घेऊया किती आहे. ठीक आहे, वजन आहे 70. लॉक केलं. चला, ब्रेकफास्टचं टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आणि आता 8:45 वाजलेत. इकडे सगळे ब्रेड्स आहेत, जॅम आहे, बटर आहे. त्यानंतर इकडे काय आहे, बेकन आहे. त्यानंतर इकडं एग्स आहेत आणि त्यानंतर हे चिकन सॉसेजेस आहेत, पोटॅटो. आता तुम्ही एक काम करा, सगळे बघत राहा. अर्ध्यांपेक्षा नावं तर मला माहीत नसतील, बट बघत राहा तुम्ही.
ओपन करायची गरज नाही आहे, तरी पण आय थिंक यामध्ये इडली असणार आहे. इथे लाईव्ह काउंटर आहे. सो ठीक आहे. ओके, फिरणी पण आहे सकाळी सकाळी. इकडे चहा कॉफी. हा पायनॅपल ज्यूस आहे. त्यानंतर हे चिकन सलामी आहे, एक सँडविच आहे, या शेवया आहेत आणि परत एक मी हे घेऊन आलो, काही विसरलो आता. आणि हे पोटॅटो आणि बीन्स. सो एक ऑमलेट आहे. परत बघा, प्लेट खूप मेसी दिसत आहे. डोसा, ऑमलेट, पाइनएप्पल ज्यूस. ये आहे चिकन सलामी. हॅलो, हां बोला. एकदा मी कन्फर्म करून सांगतो. आज ना कट ऑफ आहे ना, थांबा सांगतो. करतो थोड्या वेळ करतो. आता फक्त बघत राहा आणि एन्जॉय करा. आता मी सांगत नाही सर काय काय आहे ते. चॉकोज आणि दूध. परत एकदा ऑरेंज ज्यूस घेऊन आलो आहे. त्यानंतर एक स्लाइस केक आहे आणि फ्रूट्स आहेत. आय थिंक ही मोस्ट प्रोबेबली ही शेवटचं असेल. आता बास करूया. ब्रेकफास्ट करायच्या अगोदर मी वजन केलं होतं. आता ब्रेकफास्ट केल्यानंतर आता वजन चेक करूया किती ठुसले ना ते बघूया. चला आता थोड्या वेळ आराम करूया आणि मग जाऊया ऑफिसला. इथून जायची इच्छा होत नाहीये पण जावं लागेल. चला 11 वाजले. सो चला निघूया आता.